जर तुम्हाला खोकल्याचा त्रास होत असेल, मग तो नवीन खोकला असो किंवा जुनाट खोकला असो, तर तुम्हाला मी आज एक अशा घरगुती उपायाबद्दल सांगणार आहे ज्याने तुम्हाला लगेच आराम पडेल। एक अशी होम रेमेडी ज्याने कोरडा खोकला असो किंवा कफवाला खोकला असो, दोनांनाही खूप जास्त फायदा होतो। ज्यांनी भरपूर डॉक्टरांना दाखवलं, गोळ्या आणि सिरप घेऊन कंटाळा आलाय, त्यांनी हा उपाय नक्की करून बघा। विश्वास ठेवा, निराश होणार नाही। चला तर मग सुरू करूया। माझं नाव सचिन दवडे आणि तुम्ही पाहतात तुमचं स्वतः चॅनल हेल्दी शार्क। या उपायासाठी लागणाऱ्या 5 वस्तू आणि या 5 वस्तू आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आणि किचनमध्ये अगदी सहजपणे उपलब्ध आहेत। पहिली आहे काळी मिरी म्हणजेच ब्लॅक पेपर। ब्लॅक पेपरमुळे छातीतला कफ पातळ होतो, साफ होतो आणि श्वासन मार्ग मोकळा होतो। दुसरं आहे काळं मीठ। काळं मीठ खूप उपयोगी आहे। हे श्वासन मार्ग रिलॅक्स करतं, जखडलेल्यापणा कमी करतं आणि खोकल्याला खूप आराम देतं। तिसरं आहे अजवाईन। अजवाईन छातीतली कोंडी कमी करते, कफ सैल करते आणि सर्दी खोकल्यात खूप उपयोगी आहेत। आणि चौथी आहे वेलची। वेलची घसा शांत करते, थ्रोट इन्फेक्शन कमी करते आणि छातीतला कमी कफ करण्यासाठी मदत करते। आणि फायनली 5वं आहे आलं। आल्यामधले अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत। हे फुफ्फुसातील सूज कमी करते, कफ सैल करते आणि श्वास घेणं सोपं करते। आता हे घरगुती औषध तयार कसं करायचं? सर्वप्रथम एका भांड्यात अर्धा चमचा काळी मिरी पावडर घ्या, त्यात अर्धा चमचा काळं मीठ घाला, त्याच्यात 1 चम्मच टीस्पून फुल अजवाईन टाका, 4 ते 5 हिरवी वेलची, फक्त दाणे, साल वापरायची नाही। आणि त्याच्यात आलं, साधारणपणे 4 टीस्पून फुल किसलेलं आलं घालायचं आहे। ही सगळी सामग्री एका भांड्यात नीट मिसळून घ्या। नंतर नॉनस्टिक पॅनमध्ये 5 टेबलस्पून गूळ आणि थोडंसं पाणी घालून या गुळाला हलक्या आचवर वितळून घ्या। गूळ पॅनवर वितळल्यानंतर त्यामध्ये आपण आधी केलेली सामग्री टाका। फक्त 1 ते 2 मिनिटं मंद आचवर हलक्या हाताने शिजवा। गुळाला जळू देऊ नका, नाहीतर चव खराब होईल। तयार झालेलं मिश्रण थंड झाल्यावर काचेच्या बाटलीत भरून ठेवा। कसं घ्यायचं हे सांगतो। सकाळी आणि रात्री अर्धा चम्मच हे प्यायचं आणि वरतून गरम पाणी पिल्यास योग्य राहील। 10 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलांना हे औषध अजिबात देऊ नका। 16 वर्ष ते 10 वर्षामध्ये वय असेल तर अर्धा डोस देऊ शकतात। फक्त 10 मिनिटात खोकला थांबेल। खोकला नवीन असेल तर 3 ते 4 दिवस हा उपाय करा आणि जुनाट खोकल्यासाठी कमीत कमी 21 दिवस हा उपाय करा। यासाठी कुठलाही साईड इफेक्ट नाही। थंड आणि आंबट पदार्थ टाळा। स्मोकिंग अजिबात करू नका। अचानक मध्ये खोकला वाटला तर हे मिश्रण तुम्ही नक्की एकदा घेऊ शकता। मित्रांनो, हा घरगुती उपाय एकदम सोपा आहे आणि खोकला कुठलाही असो त्याला पटकन आराम मिळतो। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। मी सचिन दवडे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून एक जबरदस्त होम रेमेडी सोबत। तोपर्यंत हेल्दी राहा आणि हसत राहा।